नमस्कार, मी प्रमिल क्षेत्रे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत एक खळबळजनक दावा केला. त्यांनी सांगितलं की मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार असल्याचं ठरलं होतं. त्यांना मंत्रिपद दिलं जाणार होतं आणि मंत्रिपद मिळालं नाही तर नागपूरचे दोघे जण आपल्याला निवडणुकीत पाडतील असं मुंडे यांनी सांगितलं होतं, असा दावा चव्हाण यांनी केला. या दाव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटलं की गोपीनाथ मुंडे आज काँग्रेसमध्ये असते तर त्यांचे प्राण वाचले असते. भाजपमध्ये त्यांचा मानसिक छळ होत होता आणि ते शरद पवार यांना देखील भेटले होते, असं राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा हा दावा फेटाळून लावला. मुंडे साहेब आज हयात नाहीत, त्यामुळे त्यांच्या विषयी आपण काही चर्चा करणं औचित्यपूर्ण नाही. मला जे माझे वडील कळले ते या कमळातच जन्मले आणि कमळातच विसावले, असं प्रत्युत्तर पंकजा मुंडे यांनी दिलं. गोपीनाथ मुंडे यांच्या संदर्भातील या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा रंगली. पण ही झाली बातमी, हे झाले नेत्यांचे दावे. पण आपला हा मुद्दा नाही. आपला मुद्दा आहे की गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू नेमका कसा झाला हे तुम्हाला माहिती आहे का? 3 जून 2014च्या सकाळी नवी दिल्लीतून आलेली बातमी महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी होती. नुकतीच केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या आठवड्याभरात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा दिल्लीत झालेल्या एका रस्ते अपघातात अकाली निधन झालं. दिल्लीतील त्यांच्या शासकीय निवासस्थानावरून विमानतळाकडे निघालेला अवघ्या अर्ध्या तासाचा तो प्रवास त्यांच्या आयुष्याचा अखेरचा प्रवास ठरेल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. या अचानक घडलेल्या दुर्घटनेनंतर काही तासातच त्यांच्या मृत्यू मागील कारणाविषयी घातपाताच्या आणि संशयास्पद परिस्थितीच्या चर्चांना उधाण आलं, ज्याचा वाद आजही राजकीय वर्तुळात वेळोवेळी उफळून येतो. अपघाताच्या काही वर्षानंतर एका सायबर तज्ञानं मुंडेंना ईव्हीएम हॅकिंग बाबतची गोपनीय माहिती ठाऊक होती, याच कारणातून त्यांची सुनियोजित हत्या करण्यात आली असा खळबळजनक दावा केला होता. या संपूर्ण प्रकरणाचे राजकीय आणि सामाजिक विश्लेषण करताना त्या काळच्या घडामोडींवर प्रकाश टाकावा लागतो. त्या काळच्या पत्रकारांनी आणि राजकीय विश्लेषकांनी मांडलेल्या मतानुसार मुंडे यांच्या अपघातामागची प्रत्यक्ष परिस्थिती अनेकांसाठी कोडी आणि संशयास्पद राहिली होती. अधिकृत वैद्यकीय अहवालात अंतर्गत रक्तस्रावाला मृत्यूचं कारण स्पष्ट केलं गेलं होतं, परंतु ज्या गाडीचा अपघात झाला त्या वाहनाची स्थिती आणि धडकेची तीव्रता पाहता मागच्या सीटवर बसलेल्या गोपीनाथ मुंडे यांना प्राणघातक दुखापत व्हावी आणि त्याच गाडीत पुढे बसलेल्या त्यांच्या ड्रायव्हर तसेच वैयक्तिक सहाय्यकाला म्हणजे पीएला कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत किंवा इजा होऊ नये, हा मुद्दा अनेकांना विसंगत आणि संशयास्पद वाटणारा होता. याशिवाय 2014च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर राष्ट्रीय स्तरावर आणि विशेषतः दिल्लीच्या राजकीय वर्तुळात बरीच खलबत आणि सत्ता समीकरण आकार घेत होती. काही महिन्यातच महाराष्ट्रात विधानसभेच्या महत्वपूर्ण निवडणुका पार पडणार होत्या आणि गोपीनाथ मुंडे हे त्यावेळच्या राजकीय समीकरणानुसार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे सर्वात प्रबळ आणि जनमानसात लोकप्रिय दावेदार मानले जात होते. पक्षश्रेष्ठीच्या स्तरावर त्यांना केंद्रातच सामावून घेण्याबाबत किंवा महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर ठेवण्याबाबत काही अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चा त्यावेळी दबक्या आवाजात सुरू होत्या. अशातच ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी विशेष आणि खमका आग्रह धरून गोपीनाथ मुंडेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यास महाराष्ट्राच्या जनतेत आणि कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत चुकीचा संदेश जाईल अशी ठाम भूमिका गडकरींनी घेतली होती, ज्यामुळे अखेर मुंडेंचा केंद्रात समावेश झाला. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या नियोजित स्वागतासाठी आणि जाहीर कार्यक्रमांसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर निघण्याच्या तयारीत असतानाच हा अनपेक्षित घात झाला. जरी पोस्टमॉर्टम रिपोर्टनं वैद्यकीय कारण स्पष्ट केलं असलं तरी जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनातील शंकाचे आणि संभ्रमाचे समाधान कधीही पूर्ण होऊ शकलं नाही. परिणामी प्रत्येक राजकीय व निवडणुकांच्या टप्प्यावर जेव्हा जेव्हा ईव्हीएम आणि मुंडेंचा मृत्यू जोडला जातो तेव्हा हा केवळ एक सामान्य अपघात होता हे सर्वसामान्यांना पटवून देणं पक्षापुढे कायमच एक मोठं आव्हान बनून राहिले. दुसऱ्या बाजूला
भाजपच्या अधिकृत भूमिकेतून यावर प्रतिक्रिया देताना गोपीनाथ मुंडे सारख्या तळागाळातील नेत्याचा अचानक झालेला अंत अतिशय विदारक असल्यानं लोकांच्या मनात निर्माण झालेला संशय स्वाभाविक असल्याचं मानलं गेलं. आदल्या दिवशीपर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त असलेल्या, कार्यकर्त्यांशी हसून खेळून वावरणाऱ्या आणि संघर्षाच्या मोठ्या टप्प्यावर पोहोचलेल्या नेत्याच्या अशा अचानक निधनामुळे त्यांच्या परळी या जन्मगावापासून ते संपूर्ण राज्यभरात तीव्र शोककळा आणि जनक्षोभ उसळला होता. अंतिम संस्काराच्या वेळी झालेली गर्दी आणि लोकांचा रोष पाहता निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यासाठी या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी देखील पार पाडली गेली, ज्यामध्ये कायदेशीररित्या एक दुर्दैवी अपघातच असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्या दिवशीचा घटनाक्रम नेमका कसा होता हे आपण समजून घेऊयात. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात गोपीनाथ मुंडे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर 3 जून 2014 रोजी सकाळी ते आपल्या लोधी इस्टेट येथील शासकीय निवासस्थानावरून विमानतळाच्या दिशेने रवाना झाले होते. त्यांच्या सोबत शासकीय गाडी ड्रायव्हर आणि त्यांचा पीए हे होते. सकाळी 6:20 सुमारास त्यांची गाडी पृथ्वीराज रोड व तुगलक रोडचे इंटरसेक्शन असलेल्या अरबिंदो मार्गावर आली. तेव्हा अचानक उजवीकडून वेगानं आलेल्या एका इंडिका कारनं त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे गाडीच्या मागच्या सीटवर विश्रांती घेत बसलेले गोपीनाथ मुंडे यांचा चेहरा थेट समोरच्या सीटवर आदळला. धडकेनंतर काही वेळातच त्यांना तीव्र अस्वस्थता आणि त्रास जाणवू लागल्यानं त्यांच्या सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना तत्काळ नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये भरती केलं. तिथे पोहोचताच डॉक्टरांच्या निदर्शनास आलं की त्यांचे हृदय आधीच बंद पडलं होतं. डॉक्टरांच्या तज्ज्ञ पथकानं सुमारे तासभर सीपीआर आणि इतर वैद्यकीय उपकरणाच्या सहाय्याने त्यांचे प्राण वाचवण्याचा अतोनात प्रयत्न केले. परंतु सकाळी 7:20 गोपीनाथ मुंडे यांना मृत घोषित करण्यात आलं. या संपूर्ण दुःखद व अत्यंत संवेदनशील प्रसंगात महाराष्ट्राच्या एका ज्येष्ठ नेत्याने संपूर्ण परिस्थितीची सूत्र आपल्या हातात घेऊन दिल्लीतील पार्थिव भाजप मुख्यालयात आणण्यापासून ते विशेष विमानानं मुंबई आणि परळीला पाठवण्यापर्यंतची सर्व व्यवस्था अतिशय जबाबदारीनं पार पाडली होती. पण तुम्हाला अजूनही असं वाटतंय का की गोपीनाथ मुंडे यांचा अपघात नसून हा एक घातपात होता? हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या युट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.